मनोज जरंगे पाटील यांनी आता यापुढे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती लढा उभारण्याचं घोषित केलेलं आहे। त्या अनुषंगाने त्यांनी आंदोलनाचं नियोजन सुद्धा केलंय। स्वतः मनोज जरंगे पाटील आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। पाटील, काय सांगाल, कशा पद्धतीने पुढे आपण आंदोलन नेणार आहात आणि कुठले कुठले प्रश्न हाताळणार आहात? शेतकरी खूप संकटात आहे। मी आरक्षणाचा मराठ्यांचा प्रश्न सोडणार नाहीये। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा पूर्ण आरक्षणात जाईपर्यंत सोडणार नाही। विखे पाटील साहेबांना मी सांगताना सांगितलंय आणि फडणवीस साहेबांना सुद्धा सांगताना सांगितलंय। TV 9च्या माध्यमातूनही सांगतो, दिवाळीच्या आत मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात गेला पाहिजे आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा गेला पाहिजे। आज झाला मुख्य भाग, शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप झाल्या आहेत 20-25 वर्षात। त्या सगळ्या शेतकरी आत्महत्यावाल्यांना सरकारी नोकरी द्या, हे जाहीरपणानं मागणी आहे। 100% कर्जमुक्ती पाहिजे, 100% नुकसान भरपाई सुद्धा आताची पाहिजे। पीक विमासुद्धा पूर्ण शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। जे ट्रिगर बसवलेत त्यावरती 3 ते उठवा। तर आता राणासाहेबांचा फोन आला होता, जगदीश राणासाहेब धाराशिवचे, त्यांनी सांगितलं की आम्ही ट्रिगर उठवायला लागलो होतो। त्यांनी आता अर्ध्या एक घंट्यापूर्वी फोन करून सांगितलं, ठीक आहे, सरकारचं कौतुक आहे, तुम्ही असे कामं करा, आम्ही न्याय मागणार आहेत आणि न्याय घेणार आहेत। जे काय मागण्या आहेत आता सगळ्या शेतकऱ्यांच्या, आणि शेतीला नोकरीचा पण दर्जा देणं खूप गरजेचं आहे, हमी भाव देणं खूप गरजेचं आहे शेतीसाठी। ही लढाई खूप टोकाची आणि खूप मोठी होणार आहे। शेतकऱ्यांना खूप मोठा न्याय देणार आहेत, खूप मोठा। आत्तापर्यंत 200-400 वर्षात मिळाला नसेल एवढा मोठा। फक्त प्रत्येक घरातून 1-2 शेतकऱ्यांनी कायम साथ द्यायची, विषय मार्गी काढू। जर शेतकऱ्याच्या मागण्या मान्य दिवाळीपर्यंत नाही केल्या, त्याच्यानंतर राज्यव्यापी बैठक घेणार आम्ही आणि सरकारला निवडणुकाही घेऊ देणार नाहीत, सभाही घेऊ देणार नाहीत, आणि वेळ पडली तर महाराष्ट्रातही राजकीय नेत्याला राहू देणार नाहीत। तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाची घोषणा मनोज जरंगे पाटील यांनी केलेली आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, सभा दौरे होऊ देणार नाही, आणि वेळ पडली तर राजकीय नेत्यांना महाराष्ट्रात राहू देणार नाही, अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।